नमस्कार, मी गीतांजली डोंबे, जिद्द फाउंडेशन अध्यक्षा. प्रत्येक स्त्रीची काहीतरी कहाणी असते, प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे काहीतरी संघर्ष असतो आणि एकेका स्त्रीची एवढी अवस्था असते की ते आपण ऐकूही नाही शकणार. अशाच एक ताई ज्या माझ्यासोबत आहेत, त्यांची काही कहाणी आहे. त्यांच्या तोंडातून तुम्ही स्वतः ऐका, ते काय सांगतात त्यांच्याबद्दल. खरोखर तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच येईल. आम्ही अशा लोकांच्यापर्यंत जर कळलं तर आम्ही आमच्याकडून जे काही होईल आमच्या मैत्रिणींच्या सोबत आम्ही जेवढी काही शक्य होईल तेवढी आम्ही मदत करतो. माझी पण इच्छा आहे की तुमच्या हातूनही असं काहीतरी मदत व्हावी. तर ताई, तुम्ही जरा तुमच्याबद्दल सांगा, जेणेकरून आपला व्हिडिओ हा सगळ्यांच्यापर्यंत जाऊ दे. नमस्कार, मी रंजना गुलेकर. 2010 मध्ये मला नवऱ्यानं जाळलं. त्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न चालू झाला, ते अजूनही सुटलेला नाही. मी तर सुरुवातीला पोरग्याला भीक मागून खायला घातलं. तसे दिवस काढत काढत थोडं थोडं मिळेल ते कामं करत गेले. मिळेल ते कामं करत गेले, पडेल ते कामं करत गेले, पण म्हणावं तसं साथ नाही मिळाली नशिबाकडून ना लोकांकडून. त्यातून मी बरंच काही विणकाम वगैरे करायला लागले, बरंच काही आर्ट बनवते, पण तेही काही खपले जात नाही आहेत. माझा फक्त एकच मत आहे की तुम्ही मदत, म्हणजे माझे जे आर्ट आहेत जे तुम्हाला आवडले आणि ते खरोखर त्या योग्यचे असतील तर तुम्ही मला विकत घेऊनच मदत करावी, जेणेकरून माझा उदरनिर्वाह होईल. तीच माझ्यासाठी खूप मोठी मदत होईल. समाजामध्ये जगण्यासाठी पैसा हा लागतोच आणि पैशाशिवाय काय नाही आहे. खाणं पिणं तर आजही देतं, उद्याही देतं, पण रोजचा दवाखाना हा तो प्रश्न खूप मोठा आहे. भाडं भागवणं गरजेचं आहे. हे खूप माझ्यासाठी खूप असह्य होत चाललंय. मी सध्या तर मी आणि माझी मुलगीच राहतोय. माझे फक्त तुम्ही आर्ट जे काय आहे ते विकत घ्यावे आणि मला तीच मदत होईल. मी दिवाळीमध्ये पंत्या वगैरे पण विकते. बाकी मला जॉब वगैरे नाही आहे, घेऊन मिळू नाही शकत. मी काही जे बनवते त्याचंही तुम्ही मला ऑर्डर वगैरे दिला तर मी तुम्हाला ते पूर्ण पण करून देईन. विकले पण जातात, विकून देईन. ड्रेस पेंटिंग, साडी पेंटिंग, ब्लाऊज पेंटिंग हेही बरंचसं मी करते. विणकामातील तर सर्वच करते. पर्स, श्रग, रॉम्पर, स्वेटर, शॉल, सॉक्स, विणकामातील सर्वच येते. तसं पंत्यांमध्ये पण खूप अशा नवीन नवीन पंत्या आहेत, ज्या फॅन्सी आयटम आहेत ते पण मी तुम्हाला करून देऊ शकते. दिवाळीमध्ये तुम्हाला ते म्हणजे व्हिडिओ मी टाकले जातील इन्स्टाला, मॅडमना पाठवेन. जिद्द फाउंडेशनच्या ज्या आपल्या गीताताई आहेत आणि शीला मॅडम आहेत, यांना मी पाठवते. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या आर्ट आणि ते पंत्या वगैरे पण बघायला मिळतील. तर आजकाल जी चालते फॅशन जी लागते ते सुद्धा मी बनवते. तर माझ्या आर्ट जे आहेत तेच तुम्ही विकत घेऊन मला मदत करावी हीच माझी इच्छा आहे. नक्कीच ताई, आमच्याकडून जेवढी काही मदत होईल तेवढी करेन आम्ही. आणि हे बाळ आहे, एकदम लहान आहे, अजून 7-8 वर्षाचं बाळ आहे आणि त्यांची ही परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितलीच आहे. त्यांना पहिल्यांदा भाजलं होतं आणि आता त्यांना खूप त्रास व्हायला लागला आहे. त्यांना खाता वगैरे येत नाही आणि त्यात हे बाळ. आणि आता हे जे घर आहे ते भाड्यानं राहतात त्या घरामध्ये. आणि ह्या बाळासाठी काय होईना तुम्हाला मदत करा. आणि त्यांचं म्हणणं असं नाही की मला तुम्ही धान्य वगैरे देऊन किंवा मला असं नका मदत करून, ज्या वस्तू करतोय त्या तुम्ही विकत घ्या त्यांच्याकडून, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की खरोखर ताईंना सहकार्य केलं. आणि ताई, आपण नक्की सगळ्यांना सांगूया, खरोखर तुम्हाला यश येईल.